अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील माना इथं रेशनचा तांदळाचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। तांदूळ लाभार्थ्याकडून अवैधपणे खरेदी करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानं तालुक्यात सक्रिय असलेल्या राशन माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। माना परिसरात राशन माफिया आसिफ नामक व्यक्ती हा अनेक दिवसांपासून अवैधपणे लाभार्थ्यांकडून गहू तांदूळ कमी भावात विकत घेऊन त्याची बाहेर जास्त दरात विकून रेशन तस्करी करत होता। परिसरातील गावोगावी गाड्या फिरवून कंट्रोल दुकानाच्या लाभार्थ्यांकडून अवैधपणे शेकडो क्विंटल तांदूळ जमा करून बाहेरगावी जादा भावानं विकून मालिंदा लाटत होता। यापूर्वी त्याच्या अनेक तक्रारी झाल्या असल्या तरीही तत्कालीन पुरवठा निरीक्षकांचं दुर्लक्ष होतं। यामुळे तालुका शासकीय धान्य पुरवठा विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। जनसामान्यांमधून उलटसुलट चर्चा होत होत्या। राशन माफिया मोहम्मद आसिफ, मोहम्मद युसुफ हे अवैधपणे तांदूळाची खरेदी लाभार्थ्यांकडून करत असताना निदर्शनास येताच मूर्तिजापूर तालुका पुरवठा अधिकारी भावना दताळे यांनी धाडसत्र राबवून शासकीय तांदळाचे तस्करी करणाऱ्या 2 राशन तस्करांना पकडलं। त्यांचा पंचासमक्ष पंचनामा करून 5 क्विंटल तांदूळ जप्त केला। हा माल शासकीय धान्य गोदाम मूर्तिजापूर इथं जमा करण्यात आला आहे। तस्करीत वापरण्यात आलेले वाहन, वजन काटा माना पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे।